श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावी अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणले. नृपा नावडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षून घेती ते. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहुत सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. कैक भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्तांचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठजन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्यासी, भुरळ पाडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्याची. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्तानी. विकल्प पातला मणी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोणी, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक, एकाएकी चढले संख्यात. महाविषारी त्यातून एक दंश अपना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती, यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो. दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होणेविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे, तरी तुझ्या स्वप्नी देखुनी रुचिकासी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानतोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूण, धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामींचरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर. करुणिया हार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिशोध भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थार्पण मत्सु. श्री स्वामी समर्थ.